तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण चाललोय कोपरगावला। कोपरगाववरून आपल्याला दुकानात जायचं आहे फुलंब्रीला। तर आपली साऊंडची पेटी पण घेऊन जायची तिकडं। तर हा आपला इथं ट्रॅक्टर उभा, आपली साऊंडची पेटी काढून ठेवली सध्या। आता तिचं तुटली होती अशी, मग त्याच्यामुळे काढून ठेवली। तिला कोपरगावला घेऊन तिथं तिला नवीन बनवून घेऊ। तर ट्रॅक्टरचं काम झालं। आपल्या ट्रॅक्टरचं काय नाव ठेवलं पाहिजे कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आता इथं पुढं शेतकरी नाव टाकेल आपण तर आणला तर काय। आता आमचं टीमचं म्हणणं आहे का टायगर ठेवलं पाहिजे। कमेंटमध्ये सांगा टायगर ठेवलं पाहिजे का चिता ठेवलं पाहिजे। ते मामन ते आपली गाडी घेऊन येऊ राहिले, तर त्याच्यामध्येच आपली साऊंडची पेटी घेऊन येतील ते सुप्रोमध्ये। आता आपले मामन त्यांना फोन घालता आपण, तर मामन ते आले तिथून निघले घरून मामनच्या। आता आपण इथं निळवंड्याच्या पाटावर जाऊ, तिथून मग आपली गाडी तिथून जाऊ मग आपण कोपरगावला निघू। आता भेटू डायरेक्ट गाडी पायी। आपल्या इथं पाटाला एकदम पिचिंग घालेली इथं, कारण कसं इथं पाट ना जास्त खोल आहे, त्याच्यामुळं पाटावाल्यांनी इथं हे दगडाचं लावेले, कारण कसं कोणी जाऊ नये म्हणून खाली। इथं पाट लय खोल आहे, इथं लय खोल पाट आहे। आता गाडी पायी, आता गाडीत बसून घेऊ। काय कर साहेब सारखा तिकडं ही बॅग मागड हो ना, घेऊ आता लगेच जाऊ इथून कोपरगावला। आता इथून आपल्याला कोपरगाव 40-45 किलोमीटर आहे। आता आपण आलोय तळेगाव मध्ये, हे तळेगावला आहे। आता आपण आलोय राजनगाव मध्ये। आता आपण इकडून सावळेवीर वरून चाललोय, कारण की इकडून आहे हा पोहेगाव मार्ग रोड, पण इकडून रस्ता लय खराब आहे। हा पोहेगावचा रोड आहे इकडं, हा रस्ता इकडून लय खराब आहे, त्याच्यामुळे आपण मधून गाडी घेतली आता इकडून। कारण कसं आपल्या गाडीमध्ये लोड आहे, मॅट भरेल, त्याच्यामुळे आपण गाडी आता इकडून घेतली। इकडं पोहेगावचा रोड आहे। जो रस्ता आहे ना यो काही एवढा चांगला नाही आहे, कारण की हा रस्ता जास्त चिवळ आहे। आता इथून पुढं लागलाय चांगला बाहेर रस्ता लागलाय आता इथून, म्हणजे नवा रस्ता बनवला आता 2-1 किलोमीटर चांगला खराब रस्ता आहे इथं पण खराबच आहे। आता लागलाय चांगला रस्ता, आता इथून तर सावळेवीर पर्यंत आहे चांगला रस्ता। सावळेवीर मध्ये हा नगर मनमाड हायवे, हा नगर मनमाड हायवे इकडं नगरला जातो आणि इकडं कोपरगाव, इकडं मनमाड। आपण लावलोय मनमाड हायवेला, म्हणजे पुढं आता आपल्या कोपरगावला जायचंय आपल्याला। आता आपण आलोय इथं कोपरगावच्या नदीत, गोदावरी नदी इथं, नदीचा पूल इकडं, नदी ही गोदावरी नदी इथं। ते त्या साईडच्या पुलाचं काम चालू आहे, यो पूल चालू आहे या साईडचा। इथं येवला नाक्याव इकडं कोपरगाव मध्ये जातो हा रस्ता, हा इथं येवला नाका आहे। आता आलोय आपलं इथं दुकानापाई आलोय आपण। आता हे दुकान आहे आपलं, आपली इथं पेटी ठेवले। आता पेटीचं खाली उतरून घेऊ। आज नेमकी त्यांचं दुकान बंद आहे, हे दुकान आहे त्यांचं, हे दुकान बंद आहे आज। आपली पेटी फक्त यो प्लाऊड टाकायचा आहे आणि साईडचा प्लाऊड टाकायचा। आपले ते बारकेचे 2 साईडचे आहे ते चांगले आहे, फक्त हे जे आहे हे तुटलंय फक्त खाल्लं, एवढं एकच तुटलंय आणि त्या साईडचं निघलंय फक्त, एवढे 2च प्लाऊड टाकायचे। इकून हे फक्त उखडलंय खाली, याला काहीच नाही होईल, इकडं सगळं बरोबर आहे। हे खाली आता आपण इथं पेटी ठेवून दिली। आता आपल्याला एवढा एक प्लाऊड टाकायचा आहे आणि अजून खाल्ल्या साईडचा एक प्लाऊड आहे इथला उभा, एवढा एक प्लाऊड आणि खाल्ल्या साईडचा यो असा प्लाऊड, एवढं धुवून टाकून लगेच आपल्याला पेटी भेटून जाईल। तर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये।